महिन्यावरती 2-2.5 महिन्यावरती येऊन ठेपले असताना अशा पद्धतीनं राज्यातलं वातावरण मग एकमेकांच्या गाड्यांवरती हल्ले असू द्यात किंवा शाब्दिक हल्ले ज्या पद्धतीनं म्हणजे अगदी थेट तुम्हाला तुमच्यावरती आरोप होत आहेत की पवारांनी अशा गोष्टींना हातभार लावू नयेत, राज ठाकरे जसं बोलले आंदोलन भडकवण्यामध्ये किंवा मी कुठे राज ठाकरेंनी 2-3दा माझं नाव का घेतलं मला कळलेलं नाही. तर मी या रस्त्याने कधी जात नाही. मला महाराष्ट्र थोडासा ओळखतो आणि माझा काही फारसोगी अशी नाही आहे आणि मी कधी आग्रह केले नाही आणि करणार नाही. मणिपूरचा भूमिका आणि ही ते प्रश्न वेगळा होता. हातभाराचा प्रश्न कुठे येतो? मी आत्ता बोललो हे हातभाराचं लक्षण आहे तर सुधारण्याचं लक्षण आहे. ते मराठवाड्यामध्ये फिरत असताना त्यांच्या विरोधात अनेक आंदोलनं झाली आणि त्यांनी थेट की हे ठाकरे पवारांचं राजकारण आहे, त्यांना महाराष्ट्र चांगली गोष्ट आहे. तरी कारण नसताना माझं नाव घेतलं एवढंच सांगतो. मी सुद्धा महाराष्ट्रात फिरतो, मलाही लोकांनी आढळलं, मलाही निवेदन दिलं. तर हे फारच करतात का मला निवेदन द्या, मला आढळा. हे जे आंदोलक आले होते त्यांच्यावरही आक्षेप आहेत की ते फडणवीस किंवा भाजप सरकारच्या वतीनं फक्त विरोधी पक्ष नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करतात. तुम्ही असाल उद्धव ठाकरे असेल? मी काही कोणाच्याबद्दल हेतूच्याबद्दल सरकार असा घेणार नाही कारण माझ्याकडे काही पुरावा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे आरक्षणाचा प्रश्न जरांगे गेले 1 वर्षापासून मांडतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले, अमित शहा आले, सत्ताधारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये जातात. मात्र आरक्षणाच्या प्रश्नावरती केंद्राची महत्वाची भूमिका असताना सत्ताधाऱ्यांनी केंद्रामध्ये हा विषय मांडणं गरजेचं होतं का? असं आता एकमेकाला दोष देण्याचा ही वेळ नाही. याचा मार्ग कसा निघेल या प्रकारचं उद्या सत्ताधारी पक्षांनी त्यावेळी केलं असेल आणि सांगू चला आपण जाऊया. आज हा वाद वाढवायचा नाही, हा प्रश्न घेऊन सोडवायला हातभार लावायचा. हा प्रश्न सोडवायला काही पर्याय आपल्याला समोर दिसतोय का? त्याचं सांगितलं येत्या निवडणुकीत मताची विभागणी करावी आणि ध्रुवीकरण करावं असा कुणाचा तरी डाव दिसतो का? काय येत्या निवडणुकीमध्ये मताची विभागणी, मतांचं ध्रुवीकरण करावं, मग मराठा ओबीसी, मराठ्यांमध्ये आणखीन काय कुणबी मराठा असं काही दिसतंय का? माहिती माझ्याकडे काही आधार नाही ती म्हणतात त्याला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.